तळोदा शहरात एक्सपायर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाचे दुर्लक्ष. तळोदा तळोदा शहरात हॉटेल व्यावसायिक असोत किंवा किराणा दुकानदार, सर्रास एक्सपायर झालेल्या खाद्यवस्तूंची विक्री होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्हा फूड इन्स्पेक्टरांनी तातडीने तळोदा शहराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स व दुकानदारांकडे आवश्यक असलेले फूड लायसन्स नसतानाही ते खुलेआम व्यवसाय करताना दिसून येत आहेत. काही व्यावसायिकांनी पूर्वी फूड लायसन्स काढले होते, मात्र त्यांची मुदत संपल्यानंतरही अद्याप नूतनीकरण केलेले नाही. आजपर्यंत काहीच झाले नाही. पुढे काय होईल, असे बिनधास्तपणे बोलले जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान नाश्ता हॉटेल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या तेलाबाबतही गंभीर चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी तेल इतके काळे व जळालेले झाले आहे की ते अक्षरशः ऑइल सारखे दिसते. तरीही त्याच तेलात कचोरी, समोसा, भजी, पात्रे यांसारखे पदार्थ तळले जात असून नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी यापूर्वी हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आल्यावर कारवाई केली होती. मात्र तरीही अनेक हॉटेल्समध्ये आजही सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर सुरू असून नियमांचे उल्लंघन खुलेआम होत आहे. तसेच काही ठिकाणी बाशी व शिळे पदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत. यामुळे अन्न विषबाधा व गंभीर आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारांमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून फूड इन्स्पेक्टर व तळोदा पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून एक्सपायर वस्तू जप्त करणे, फूड लायसन्स नसलेली दुकाने व हॉटेल सील करणे, लायसन्स नूतनीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, काळ्या तेलाचा वापर थांबवणे, घरगुती सिलेंडर वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. तळोदा शहरात अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासन आता ठोस पावले उचलणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.